12वा खेळाडू बारावा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आता जो सामना झाला डीजे स्पोर्ट्स वर्सेस माऊली माफ करा लक्ष्मी यांच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय. सुंदर टिचून गोलंदाजी केली होती. यावेळेला सुंदर फटका खेळला होता. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सेल झाला असता परंतु कॉन्सन्ट्रेशन काही झालं नाही क्षेत्ररक्षकाचं चेंडूवरती. एक धाव मिळेल. सामनावीराचा पुरस्कार जातोय. टिचून जो गोलंदाजी केली होती 4 धावा आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. अरविंद महादे सामनावीराचा पुरस्कार जाईल. राऊत 11 संघाकडून संतोष राऊत स्वतः कर्णधार गोलंदाजीचे धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला फुलटॉस घेतलाय चेंडू. एकच धाव. सामनावीराचा पुरस्कार अरविंद महादे. मी दशरथ तांबे साहेबांना विनंती करेन की आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. डीजे स्पोर्ट्स वर्सेस लक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यामध्ये जो सामना रंगला तो सामना लक्ष्मी स्पोर्ट्स संघाने आपल्या नावावरती केलेला आहे आणि या संघाचा हुकमी एक्का ठरला होता तो अरविंद. यावेळेला मात्र सुंदर झेल सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते संतोष राऊत यांची. पुन्हा एकदा टिचून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. राऊत 11 वर्सेस हर्ष 11 यांच्यामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलेला हा चेंडू जाईल का सीमारेषा पार. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलाय कणकणीत चौकार. यावेळेला सुंदर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. विकेट किपरचं अपील केली पंचांकडे आणि त्या अपीलला दाद दिली पंचांनी.
माघारी धाडलंय ते फलंदाजाला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष राऊत यांचे. आणि पहिलं षटकही संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हर्ष इलेव्हन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-6. यावेळेला मात्र तिकट बाउन्सर करण्याचा प्रयत्न रुपेश यांचा. आपल्या संघासाठी डॉट चेंडू घेतलाय, निर्धाव चेंडू घेतलाय. हो 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 हो, काय गोलंदाजी आहे, क्लास गोलंदाजी केली आहे. परंतु हा अवांतर स्वरूपात धावा येईल. ऑफसाईडच्या दिशेने फेकलेला हा चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर रेषेत. पंच आम्हाला सांगतायत की हवांतर धाव आहे आणि एक वाईटच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा हा उत्कृष्ट असा चेंडू होता तो गोलंदाजाचा आणि माघारी धाडलंय ते फलंदाजाला. सुंदर असा झेल टिपलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. आपल्या संघासाठी यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडे अपील केली जाईल. यावेळेला मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू घेतलाय गोलंदाजाने. सुंदर असं गोलंदाजी टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा रुपेश आपल्या संघासाठी. आपण पाहिलं होतं पहिला षटक संतोष यांनी फेकलं, अवघ्या 7 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक तितकंच ताकदीचं षटक. यावेळेला मात्र कव्हरच्या डोक्यावरून भिरकावलेला हा चेंडू 2 धावा पूर्ण करतील. या 2 धावेनंतर धावपळक संत गतीने पुढे बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावपळकावर धाव संख्या झालेल्या आहेत त्या 9. धावपळक मात्र संत गतीने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 10. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र लेट कट केलाय. पॉइंटच्या दिशेला भिरकावून दिलेला हा चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल, परंतु एकेरी दुहेरी धाव घेऊन धावांचा डोंगर मात्र काही उभा करता येणार नाही याची दोन्ही फलंदाजांना जाण असावी. परंतु ज्या विकेटचं पतन झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय, ज्या पद्धतीने पतन झालंय त्या पद्धतीने या ठिकाणी मात्र साजेदारी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दुसरं षटक संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी
पुढील गोलंदाज असेल तो निमेश पळसमकर. 10-12 पावलांचा रनअप घेऊन निमेश सज्ज. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पॉइंटच्या दिशेला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु सुंदर गोलंदाजी म्हणावे लागेल. चेंडूवरती बोटांचा वापर करून त्याने सुंदर असं चकवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू घेण्यामध्ये यश संपादन केलंय गोलंदाजाने. यावेळेला प्रहार केलाय चेंडूवरती. पाहायचं एक धाव पूर्ण करतील. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेले आहेत, परंतु 2 धावा रोखण्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. 2 धावा पूर्ण करतील दोन्ही फलंदाज आणि या 2 धावेनंतर धावसंख्या पुढे वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. सुंदर टिचून गोलंदाजी म्हणावी लागेल. टिचून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय निमेश. ज्या पद्धतीने संतोष नामक गोलंदाजाने, रुपेश नामक गोलंदाजाने गोलंदाजी केली, त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती निमेश हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू 3 धावा दिल्यात. माफ करा, 2 चेंडू 3 धावा दिल्यात आणि हा आलाय. पाहायचं चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. येते संपलाय फलंदाजाचा खेळ. हा इथे टिपलाय. हा झेल. प्रदीप महादे नवीन फलंदाज. ओ हो हो हो, काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल निमेश पळसमकर यांची. आपल्या संघासाठी 4 चेंडू आणि 3 धावा दिल्या आहेत. सुंदर 2-3 चेंडू डॉट घेतलेत. सुंदर पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निमेश यांची. क्लास गोलंदाजी. हो हो, पुन्हा एकदा टिचून गोलंदाजी केली आहे निमेश याने. आपल्या संघासाठी धावा रोखण्यामध्ये यश मिळालंय निमेश यांना. धावसंख्या आहे ती जैसे ते धावसंख्या झालेली आहे ती 14. या ठिकाणी वाईडिश मिड विकेटच्या दिशेने फिरकावलेला हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा आलाय चौकार. या चौकारानंतर तिसरं षटकही संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. गोलंदाजाचं नाव सांगायचंय विकास पळसमकर. यस प्रमोद, सन्माननीय प्रमोद भेरे साहेब, आपण कुठे असाल त्यांनी तेथून आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. प्रमोद भेरे साहेब. विकास पळसमकर आपल्या संघासाठी पाहायचंय. यावेळेला मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते.
2 धावा मिळतील. या 2 धावेनंतर धावसंख्या संत गतीने काही होईना पण पुढे वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाते 21 या घरात. गणपती बाप्पांचा आवडता आकडा 21. पुन्हा एकदा एकेरी धाव. या एकेरी धावेनंतर धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते 22. हो हो हो, काय गोलंदाजी आहे, सुंदर. विकास पळसमकर आपल्या संघासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळताना 4थं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं. परंतु या हाणामारीचं षटक 4थं षटक कर्णधाराने विश्वास ठेवून विकास नामक गोलंदाजाला ते दिलं. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. टिपलाय झेल फलंदाजाचा, संपलाय खेळ. फाइट क्लब वर्सेस लक्ष्मी. फाइट क्लब वर्सेस लक्ष्मी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. फाइट क्लब वर्सेस लक्ष्मी. यावेळेला धावचित झालाय फलंदाज. सुंदर गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली विकास यांनी आपल्या संघासाठी. आणि 4थं षटकही संपलेलं आहे. आणि या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 22. विजयासाठी 23 धावांचं आव्हान ठेवलंय हर्ष 11 संघाने राऊत 11 संघासाठी. लाईन मध्ये यायचंय, कृपया लाईन मध्ये यायचंय. लक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस फाइट क्लब. लक्ष्मी स्पोर्ट्स वर्सेस फाइट क्लब यांच्यामध्ये पुढील होणारा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. चालू असलेला सामना हर्ष 11 वर्सेस राऊत 11 यांच्यामध्ये सामना खेळवण्यात येतोय. त्यानंतर लक्ष्मी स्पोर्ट्स अनाउन्समेंट करून सुद्धा आपण येत नाहीयेत. फाइट क्लब संघाचा कर्णधार आपल्या दोघांनाही विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचे. जो पुढील होणारा सामना असेल फाइट क्लब वर्सेस लक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यामध्ये. त्याच्यानंतरचा जो सामना होईल तो म्हणजे आत्ता जो सामना चालू आहे त्या सामन्याचा विनर आणि माऊली 11 यांच्यामध्ये हा सामना होईल. लक्ष्मी स्पोर्ट्स माऊली लक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार प्रमोद भेरे. राऊत 11 संघाचे फलंदाज
मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. कर्णधार संतोष राऊत साहेब, आपणास विनंती असेल, आपले 2 सलामीचे फलंदाज पुढील होण्याचा सामन्याचा नाणेफेकीचा कौल महत्वाचा कौल मानला जातो. तो महत्वाचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतो राऊत साहेब यांना विनंती करेन की नाणेफेक करून घ्यायचे. त्याचं नाव काय? प्रकाश राऊत. प्रकाश राऊत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल पुढील होणाऱ्या सामन्याचा कौल घ्यायचा आहे. जो नाणेफेकीचा कौल महत्वाचा कौल मानला जातो तो कौल फाइट क्लब वर्सेस लक्ष्मी क्रिकेट संघ यांच्यामध्ये हा नाणेफेकीचा कौल होईल. हेड इज द कॉल अँड इज टेल. फाइट क्लब संघ नाणेफेकीचा कौल आपल्या नावावरती आपण केलेला. काय असेल आपला निर्णय? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल? जो मगाचा टार्गेट होता 40, तो 40च्या आतमध्येच आम्ही रोखण्याचा प्रयत्न. नक्कीच तुम्ही तुमच्या टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संघालाही. नाणेफेक आपण हारलेला आहात लक्ष्मी, तर तुम्हाला तुमचं टार्गेट कितीपर्यंत असू शकतं? आम्ही पण 40+ करण्याचा प्रयत्न करू. कारण मगाशी बघितलं आहे प्रत्येक संघ जो फिल्डिंग करतो तोच विन होतोय. तर आम्ही 40+ करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. नक्कीच 40+ करण्याचा प्रयत्न करा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या सामन्यासाठी. जाऊया तर सामन्याच्या दिशेने. चालू असलेला सामना हर्ष 11 वर्सेस राऊत 11 यांच्यामध्ये हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊत 11 संघाचा 2 सलामीचे फलंदाज निमेश आणि योगेश सलामीची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीची धुरा आहे. फ्लिक केलाय शॉट आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. फ्लिक शॉट खेळलाय तो फलंदाजाने. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाजाची. आव्हान ठेवलंय. तेवीस धावांचं आव्हान ठेवलंय. यावेळेला मात्र आडव्या पट्टीत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली बाद होतोय. फलंदाज सुंदर झेल. येथे संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आपल्या संघासाठी. चौकार घेतल्यानंतर मात्र विकेट मिळवली. जोशमध्ये येऊन मस्त सुंदर फटका खेचला फलंदाजाने. मात्र तो हवेने दिशा बदलली आणि चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. बारा ते 15 पावलांचा रनअप घेऊन लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय पुन्हा एकदा खणखणीत
चौका. यावेळेला सुंदर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या पहिल्याच्या पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. 1 बाद 10. दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. या वेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू खेळलाय तो गोलंदाजाने. मिलिंद नामक गोलंदाज आपल्या संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलाय तो हर्ष 11 संघासाठी. पाहायचंय यावेळेला मात्र पॉइंटच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या ठिकाणी मात्र फंबल होतंय क्षेत्ररक्षकाची. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेसाठी कॉल असेल. तिसरी धावही पूर्ण झालेली आहे आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. 3 ने धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी राऊत 11 संघाला. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. हर्ष 11 संघाचा गोलंदाज मिलिंद आपल्या संघासाठी 3 धावा दिल्यानंतर मात्र डॉट चेंडू घेतला. मात्र यावेळेला मात्र काहीसा भरकटलेला चेंडू डाव्या यष्टीच्या मागून जाताना पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच सांगतायत, घोषित करतायत की हा अवांतर स्वरूपात 1 धाव मिळेल. वाईडच्या स्वरूपात धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. धावांचा डोंगर पाहिजे होता, तो धावांचा डोंगर आपल्याला मिळालेला नाही. परंतु कमी धावसंख्येमध्ये ही सामना जिंकता येतो हे आपण कितीतरी सामने पाहिलेले. लेटकट केलाय या ठिकाणी मात्र झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालेलं आहे फलंदाजाला. पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला होता चेंडू. अशा चुका मात्र आपल्याला भविष्यात येणाऱ्या पुढील सामन्यासाठी आपल्याला धोकादायक ठरू शकतात. आपण पाहिलं असेल आम्हा भगवान संघाचा जो सामना जवळजवळ त्यांच्या बाजूने आलेला होता, परंतु कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं आणि यावेळेला मात्र बॅटची एज घेऊन स्टंप झालाय फलंदाज. बाद झालाय डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 15.
आता मात्र डावखुरे हातांचा फलंदाज मैदानाच्या क्रीजवर आलेला आहे. विजय पाहायचा हा फलंदाज हा सामना संपूर्ण माघारी जातोय का. यावेळेला मात्र सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक केलाय. विजयला माघारी धाडलंय. यष्टी रक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये या ठिकाणी. दुसरा षटक संपलेला आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल या गोलंदाजाची. दुसरा षटक घेऊन आलेला गोलंदाज खरोखरच पुढच्या सामन्यामध्ये तो हॅट्रिक वरती असेल. शेवटच्या 2 चेंडूवरती त्याने 2 मोहरे टिपलेत, महत्वाचे मोहरे. सामना अनिश्चित आहे, कुणाच्याही बाजूने झुकू शकतो. परंतु राऊत 11 संघाचे फलंदाज पाहता स्वतः कर्णधार संतोष राऊत या ठिकाणी फलंदाजीची धुरा सांभाळतील आपल्या संघासाठी. 8 धावा, 12 चेंडू आणि 8 धावा. बारा चेंडू 8 धावा. गोलंदाज हो हो, काय गोलंदाजी. यष्टीच्या वरून जाताना चेंडू, डाव्या यष्टीच्या वरून गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू. गोलंदाज आहे तो सचिन. सचिन म्हटलं की क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर सर यांचं नाव आठवतं. यावेळेला मात्र नावाला अशी साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते सचिन यांची गोलंदाजीच्या माध्यमातून. दहा 12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा सज्ज. डावखुरे आताचा हा गोलंदाज 1 धाव घेईल, स्ट्राइक रोटेट करेल फलंदाज. तिसऱ्या चेंडूवरती मात्र स्ट्राइक रोटेट केली. 3 चेंडू 1 धाव दिली आहे या सचिन नामक गोलंदाजाने आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आता मात्र नावाजलेला अष्टपैलू खेळाडू स्वतः कर्णधार संतोष राऊत फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 16 धावा झालेल्या आहेत. जे दुपारच्या सत्रातले सामने आपण पाहतोय ते लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, काय गोलंदाजी आहे. परंतु डाव्या यष्टीच्या बाजूने जाताना पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. वाईडच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 17. धावसंख्या झालेली आहे 17. वडदसोल प्रीमियर लीग 2025. आणि यावेळेला मात्र मोठा मासा गळाला लागेल का. आणि यावेळेला मात्र झेल, कुणाचा झेल सुटलाय तर संतोष राऊत नामक गोल फलंदाजाचा झेल सुटलाय. तितकंच खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. यावेळेला झेल सुटला म्हणून काय झालं, परंतु धावचित करण्याचे, धावबाद करण्याची नामी संधी आली होती आणि ती संधी हुकली. यावेळेला मात्र टर्निंग पॉइंट ठरला असता ही विकेट संतोष नामक फलंदाजाची. धावसंख्या झालेली आहे ती 19. धावसंख्या झालेली आहे 19 राऊत संघाची आपल्या संघासाठी. डॉट चेंडू पुन्हा एकदा इथून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय
गोलंदाजीचा क्लास बघा, काय क्लासिकल गोलंदाजी करतोय, सुंदर गोलंदाजी. या गोलंदाजीची जर गोलंदाजी आवडली असेल, दडपणाखाली गोलंदाजी केली आहे, गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजासाठी, सचिन यामक गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर गोलंदाजी केली आहे मित्रांनो. सुंदर गोलंदाजी केली. चौथ्या षटकापर्यंत हा सामना नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चौथं षटक निर्णायक षटक असेल. या निर्णायक षटकामध्ये 6 चेंडू आणि 3 धावा, 6 चेंडू आणि 3 धावा. सामना कुणाच्याही बाजूने झुकू शकेल. जर का ना संतोष